पनवेल नगरपालिकेच्या सभागृहात बसणारे काँग्रेसचे नगरसेवक यांचे सदस्यत्व एका पक्षाचे आणि काम दुसऱ्याच पक्षाचे असे दुरंगी राजकारण सुरू आहे। विधानसभेमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रशांत ठाकूर भाजपवासी झाल्यानंतर काँग्रेसचे बरेचसे नगरसेवक काँग्रेसमध्ये राहूनच भाजपाचे पर्यायाने प्रशांत ठाकूरांचे काम करतायत। याचा जबर फटका काँग्रेसचे उमेदवार आरसी घरत यांना बसलाय व विधानसभेतील उमेदवाराला मिळालेल्या मतांचा निच्चांक त्यांनी गाठला। दोन्ही मांडवात नाचणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार का हा प्रश्न जनता विचारत होती। काँग्रेसचे शहर अध्यक्ष के.एस. पाटील यांनी जाहीर केले की पक्षाशी गद्दारी करणाऱ्या 2 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे। यापूर्वी काँग्रेसचे गटनेते असणारे अनिल भगत यांच्यावर अशा स्वरूपाची कारवाई होऊन त्यांना निलंबित करण्यात आलं आहे। पाहुयात आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना काय म्हणालेत ॲडव्होकेट के.एस. पाटील। सप्टेंबर-ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय आरसी घरत यांच्या प्रचाराच्या वेळी अनेक नगरसेवकांनी, काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्यांनी काँग्रेसचं काम करण्याऐवजी बीजेपीचं काम, जे आमदार प्रशांत ठाकूर आहेत त्यांचं काम केलं होतं, त्यांच्यासोबत फिरत होते। अशा अनेक नगरसेवकांची आमच्याकडे यादी आहे आणि त्यांच्या बाबतीत काय कारवाई करायची याच्या बाबतीत चर्चा चालू असताना त्यांनी जिथे जिथे ते विरोधी म्हणून काम केलं त्या बाबतीत जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, शहर काँग्रेसच्या मीटिंग झाल्या, तालुका काँग्रेसच्या मीटिंग झाल्या आणि या सर्व मीटिंग्समध्ये असं ठरलं की यांच्यावर कारवाई करायची। कारण त्यानंतर त्यांनी परत गटनेत्याच्यावर कारवाई करायची म्हणून गटनेत्यांना बोलवल्यानंतर गटनेत्यांनी सुद्धा पक्षाचे अध्यक्ष श्री आरसी घरत यांचं कुठल्याही प्रकारचं न ऐकता स्वतःच्या मनमानी कामामुळे त्यांनी सर्व जे सभापती निवडले गेले ते 23 डिसेंबरला, त्या 23 तारखेच्या आधी आम्ही त्यांना इथे बोलवलं होतं। ते इथे आले होते, नगराध्यक्ष स्वतः होते, गटनेते पण होते, जिल्हाध्यक्ष आरसी घरत, डॉक्टर भक्तिकुमार दवे आणि मी स्वतः अशा आम्ही हजर असताना आमच्यासमोर त्यांनी मान्य केलं होतं की आम्ही तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही सभापतीचं निवड करू। परंतु त्यांनी इथून गेल्यानंतर त्यांच्या जी नेहमीची जी त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला आमचं कुठल्याही पत्राचा विचार न करता त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे सभापतीची निवड केली। अनेक नगरसेवक आम्हाला येऊन भेटले की आमच्या बाबतीत तुम्ही काय विचार केलात नाही, त्यांची सुद्धा आम्ही नावं घेतलेली आहेत। परंतु अशा वेळेला कारवाई करताना जे नगरसेवक आम्हाला येऊन भेटत आहेत त्यांच्या बाबतीत आम्हाला थोडीशी सहानुभूती आहे पक्षाच्या बाबतीत, त्यांना पण वाटतं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणून। परंतु हे गद्दारी करणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या बाबतीत आम्हाला नाईलाजाने त्यांच्यावर ॲक्शन घेण्याची पाळी आलेली आहे। त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं की ते स्वतः येऊन सांगतात की आम्ही काँग्रेस बरोबरच आहोत आणि काम मात्र विरोधी पक्षाचे किंवा बीजेपीचे करतात आणि त्याचबरोबर ते बीजेपीच्या पक्ष कार्यालयात बीजेपीच्या नेत्यांच्याकडे जातात, त्यांच्याबरोबर अभिनंदनाचे फोटो त्यांचे येतात। ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जिल्हा काँग्रेस कमिटीने 27 डिसेंबरला अलिबागला येथे जिल्हा काँग्रेस कमिटीने सर्व अधिकार जिल्हाध्यक्षांना दिले आणि तिथे एकमुखी ठराव केला की अशा गद्दार नगरसेवकांची हकालपट्टी करावी, त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करावे। ह्या गोष्टीची इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याची जे आता जे अंमलबजावणी होती ती अंमलबजावणी असते होत आहे। एकाच वेळेला आम्ही सर्वांना काढले नाही हे खरं आहे, परंतु काही नगरसेवक जे अतिशय गद्दारी करतायत आणि पक्षाला खोकल अडचणीत आणतात त्यांच्या बाबतीत आम्ही आता ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे।